हॅलो मेट्स, आज आपण डिस्कस करणार आहोत इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी इन फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट. सी मेट्स, जर तुम्ही कॉलेजच्या सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरला असाल आणि तुमचं जर वरिंग असेल की अरे माझं फ्युचर करिअर काय असणार आहे, तर नक्कीच आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. कारण बऱ्याचशा कॉलेज कॅम्पसमध्ये इंटर्नशिप ही कंपल्सरी असते आणि काही कॉलेज कॅम्पसमध्ये इंटर्नशिप कंपल्सरी नसते. तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला की थर्ड इयरला असताना तुम्ही इंटर्नशिप करणं गरजेचं आहे. त्याचं रिझन पण तसंच आहे, कारण थर्ड इयरमध्ये जर तुम्ही इंटर्नशिप केली तर तुम्हाला तुमचं टेक स्टॅक तुम्हाला चूज करता येतं आणि लास्ट इयरला यू विल बी अपेअर फॉर लाईक प्लेसमेंट ड्राईव्ह, राईट. तर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये तुम्ही इझिली तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आज जर आपण मार्केटमध्ये पाहिलं, टेक स्टॅक भरपूर आहेत, लाईक PHP, .NET, पायथन, जावा, राईट. अँड वादर दॅन दॅट ॲज वेल लाईक मोबाईल ॲप डेव्हलपमेंट ऑल्सो, राईट. ते तुमच्याकडे अँड्रॉइड आहे, फ्लटर आहे, रिॲक्ट नेटिव्ह आहे. पण आपण जावाबद्दल गायडन्स करणार आहे, कारण आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा फुलस्टॅक जावासाठी ॲक्च्युली. तर मेट्स सी, जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर बहुतांश कॉलेजमध्ये कंपन्या ज्या येतात मास रिक्रुटमेंटसाठी, सर्व्हिस बेस्ड कंपन्या, इन्फोसिस, TCS, विप्रो, LNT, कॅपजिमिना, किंवा प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आपण म्हणू शकतो, मास्टरकार्ड झालं, ऑरेकल झालं, राईट. देर आर लॉट्स ऑफ प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन्स ॲज वेल. तर आपलं असं नाही की टॉपचे कॉलेजेस फक्त कन्सिडर करतो आहे आपण सगळ्याच कॉलेजेससाठी कन्सिडर करत आहोत ॲक्च्युली याच्यामध्ये. सी, तर तुम्ही जर आता प्लॅटफॉर्म जर तुम्ही चूज केला जावाचा कॉलेजच्या सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये, तर डेफिनेटली लास्ट इयरला असताना तुम्हाला इझिली जॉब भेटेल. आणि बहुतांश कॉलेजमध्ये जर आपण पाहिलं तर थिअरी सब्जेक्ट शिकवतात, प्रॅक्टिकलचा काही एक्सपोजर जास्त भेटत नाही स्टुडंट्सला. जरी असेल तरी पण तो अप टू मार्क नसतो ॲक्च्युली, ठीक आहे. तर तुम्ही कॉलेजच्या सेकंड इयरला असाल किंवा थर्ड इयरला असाल आणि तुम्ही BE करतायत किंवा तुम्ही MCA करतायत, BCA करतायत, डिप्लोमा करतायत, तरी पण तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती इलिजिबल आहात ॲक्च्युली इंटर्नशिपसाठी. आणि या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला चान्स भेटणार आहे फुलस्टॅक जावा डेव्हलपर टेक्स्टॅक यूज करायला. तर टेक्स्टॅक मी तुम्हाला सांगतो, बॅकएंडला आपण यूज करतो आहे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JP, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज रिॲक्ट जेस, इटसेल्फ फॉलो बाय लाईक HTML5, जावास्क्रिप्ट, CSS, बूटस्ट्रॅप. अँड डेफिनेटली लाईक रिॲक्ट जेस, यू नो द डिमांडिंग इन मार्केट, राईट. येस, म्हणजे रिॲक्ट हे जे आहे हे कंपोनंट बेस आर्किटेक्चर फॉलो करतं, व्हर्च्युअल डॉम सपोर्टेड आहे, रिॲक्ट रिडक्स पण अवेलेबल आहे ॲक्च्युली आज त्याच्यामध्ये, राईट. त्यामुळे जावा बॅकएंड आणि फ्रंट एंड रिॲक्ट जेस इज व्हेरी डिमांडिंग इन मार्केट. आणि डेटाबेससाठी सिक्वल, नो सिक्वल बोथ वी आर युझिंग हिअर ॲक्च्युली. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे काय आपण टूल वापरणार आहे, जसं की अपाचे कापका झालं, डॉकर झालं, क्युबरनेटीज झालं, राईट. इवन तुम्हाला स्प्लंक असेल, AWS क्लाउड असेल. आणि या इंटर्नशिपमध्ये आपण स्प्रिंग AI पण ॲड केलेलं आहे ॲक्च्युली, जेणेकरून तुम्हाला AIचा पण एक्सपोजर भेटणं गरजेचं आहे. आज जर आपण मार्केटमध्ये पाहिलं, AI कम्स इन टू पिक्चर, राईट. त्यामुळे बरेचसे डेव्हलपर्स हे वरिंगमध्ये असतात ॲक्च्युली. तर माझं म्हणणं हेच आहे, तर तुम्ही कॉलेज चालू असताना इंटर्नशिप करा, जेणेकरून फायनल इयरला असून तुम्हाला प्लेसमेंट भेटेल. आणि जर फायनल इयरला प्लेसमेंट नाही भेटली तर नक्कीच तुमचं फ्युचर 2 ते 3 वर्ष तुमची डाऊन होतील पूर्णपणे. कारण इंटर्नशिप जर तुम्ही केलं तर तुम्हाला अवेअरनेस येईल की प्लेसमेंटसाठी काय क्वेश्चन्स तुम्हाला असतील, टेक्स्टॅक काय असेल, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या रिझ्यूममध्ये तुम्ही हा स्किलसाठी ॲड करू शकता. आणि एकदा की तुमचा स्किलसाठी ॲड झाला आणि तुम्ही ह्या गोष्टी शिकलात की आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिनिमम 2 प्रोजेक्ट्सवरती काम करायला चान्स भेटेल. आणि वन्स यू आर हँडी विथ 2 प्रोजेक्ट्स, देन डेफिनेटली यू आर एबल टू क्रॅक एनी MNC इंटरव्ह्यूज, राईट. तर जे प्रोजेक्ट्स असणार आहे ते असणार आहे फिनटेक बँकिंग अँड रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन. आणि प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही हाय परफॉर्म असाल तर तुम्हाला क्लायंट फेसिंगला पण चान्स भेटेल. अँड यू नो, एकदा की तुम्ही क्लायंट फेसिंग करतायत म्हणजे तुम्हाला क्लायंट कम्युनिकेशनसाठी पण चान्स भेटणार आहे त्याच्यामध्ये, राईट. आणि इम्पॉर्टंट हे, ह्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये मी स्वतः तुम्हाला जावा फुल स्टॅक शिकवणार आहे, जे की बेसिक्स टू ॲडव्हान्स लेवलला ॲक्च्युली. आणि इंटर्नशिप मी तुम्हाला सांगेल फ्रेंड्स, आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण प्रेफर करतो ॲक्च्युली. बट तुम्ही जर पुण्यामधून असाल तर तुम्ही नक्कीच ऑफलाईन जास्त प्रेफर करा. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, यू कॅन व्हिजिट आवर पुणे ऑफिस. एकदा ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता, त्यानुसार मी तुम्हाला गायडन्स करेल. आणि इंटर्नशिप असणार आहे 3 मंथसाठी. तर इंटर्नशिपमध्ये टेक्स्टॅक तुम्हाला शिकायला भेटणार आहे. सेकंड गोष्ट, तुम्हाला रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करायला चान्स भेटणार आहे. आणि एकदा का तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करतायत तर तुम्हाला इंटर्नशिप लाईक प्रोजेक्ट एक्सपिरियन्स, इंटर्नशिप लेटर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जावा ट्रेनिंगचं सर्टिफिकेट पण भेटेल. त्यामुळे बेनिफिट्स हा तुम्हाला जास्त आहे ॲक्च्युली. तर तुम्ही ॲज सून ॲज पॉसिबल इंटर्नशिप जॉईन करू शकता. आणि इंटर्नशिप आपण इयरली 2दा आपण रन करतो बॅचेस. एक असते आपली समर इंटर्नशिप प्रोग्राम आणि एक असणार आहे आपलं विंटर इंटर्नशिप प्रोग्राम. त्यामुळे आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती एक ॲक्च्युली तुम्ही जर पाहिलं तर स्पेशलिटी आहे, आपण फक्त फुलस्टॅकसाठीच इंटर्नशिप ऑफर करतो ॲक्च्युली, ज्यामध्ये की तुम्हाला रिअल टाईम सॉफ्टवेअर बनवता आले पाहिजे. आणि माझं म्हणणं हेच आहे, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल IIT स्टुडंट्सचं, ते कॉलेजच्या सेकंड थर्ड इयरला असताना इंटर्नशिप करतात आणि लास्ट इयरला असताना आयदर ते
बिग प्रोडक्ट कंपनी जॉईन करतात किंवा ते स्वतःचे स्टार्टअप जॉईन करतात. आज जर आपण पाहिलं मार्केटमध्ये ओयो झालं, स्विगी, झोमॅटो राईट किंवा ब्लिंकिट हे स्टार्टअप्स आहेत ॲक्च्युली, पेटीएम वगैरे राईट. तर हे स्टार्टअप जे आहेत ते सगळे IITs आहेत. तर त्याच प्लॅटफॉर्म त्याच धर्तीवरती आपण बनवतो आहोत ॲक्च्युली, जे की स्टुडंट्स आपले असतील महाराष्ट्र रिजनमधनं. एक्झाम्पल सांगितलं मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं, लॉट्स ऑफ कॉलेजेस लाईक नगर, नाशिक, पुणे राईट. तर तुम्ही सगळंच एलिजिबल आहात. फक्त माझं म्हणणं हे, जर तुम्हाला टेक्स्टॅक जावा करायचं असेल आणि 100% डेडिकेशन द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपला प्लॅटफॉर्म चूज करू शकता. कारण आपल्या प्लॅटफॉर्मवरती 100% स्टुडंट सक्सेस होतात. कारण इथे जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला शिकवलं जातं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी पाहतो ॲक्च्युली कॉलेज कॅम्पसमध्ये मुलं की कॉलेजचे सेशन्स लेक्चर्स बंक करतात ॲक्च्युली राईट. येस. तर तुम्हाला इथे 9 to 6 तुम्हाला थांबायचं आहे. तुम्ही स्वतः काम करायचं आहे प्रोजेक्ट्सवरती, जेणेकरून तुमचा एक्सपोजर काउंट झाला पाहिजे, एक्सपिरियन्स तुमचा काउंट झाला पाहिजे. आणि एकदा की तुम्ही फायनल इयरला असताना अप्लाय करतात MNसाठी राईट, त्यावेळेस जे काही तुम्ही प्रोजेक्ट्स ॲड करणार आहे त्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही बोलू शकता. आय वर्क विथ इन्फोसिस, अक्सेंचर, इवन ट्रान्सफर एज अ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट. मी बऱ्याचशा कॅन्डिडेट्सची जेव्हा इंटरव्ह्यू घेतो ॲक्च्युली आणि त्यांना जर बोललो ब्रीफ मी अबाउट युअर प्रोजेक्ट, तर मुलं बोलत नाही. त्याचं रिझन पण मला माहिती आहे, कारण जे प्रोडक्ट्स ते घेतात ॲक्च्युली आयदर ते परचेस करतात. इवन असे पण स्टुडंट्स पाहिलेत मी की सर इंटर्नशिप लेटर आम्हाला परचेस करायचं आहे. तर मी सांगेल तसं तुम्ही फेक इंटर्नशिप लेटर घेऊ नका, फेक प्रोडक्ट्स पण तुम्ही वर्कआउट नका करू. जे तुम्ही रिअल काम करतायत तेच प्रोडक्ट्स तुम्ही मेन्शन करा आणि रिअल टाईम तुम्ही इंटर्नशिप जॉईन करा. जर तुम्हाला पायथन आवडते बिंदास तुम्ही जॉईन करा. पण जी कोणती स्टार्टअप्स किंवा तुम्ही ऑर्गनायझेशन जॉईन करणार त्यांच्याशी बोलून घ्या की मला इन डिटेल शिकायचं आहे आणि मला स्वतःचे प्रोडक्ट्स बनवायचे, त्यासाठी मला मेंटरशिप लागणार आहे. कारण मी पाहिलं आज मार्केटमध्ये आलं, यूट्यूब आलं आहे, सगळं सोल्युशन्स भेटत नाही. तुम्हाला राईट डायरेक्शन, राईट मेंटरशिप भेटणं गरजेचं आहे. आणि जर मेंटरशिप चांगली असेल तर तुमचं करिअर इझिली सक्सेस होतं ॲक्च्युली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करतात तेव्हा तुम्हाला एक्सपर्ट मेंटरशिप भेटतं आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल गाईडलाईन्स भेटतात. आणि एकदा की तुम्हाला प्रोफेशनल गाईडलाईन्स भेटल्या की तुमचं करिअर पुढे व्हावे ॲक्च्युली मार्केटमध्ये राईट. तर सी मेट्स, जर तुम्ही पण कॉलेज स्टुडंट्स असाल तर तुम्ही तुमचा टाईम युटिलाइज करा, टेक स्टॅक लर्निंग करून घ्या, जेणेकरून कॉलेजमध्ये असताना तुम्हाला 4 वर्ष असतात आणि एकदा की पास आउट झालात की तुम्हाला कामच करायचं आहे डायरेक्ट प्रोजेक्ट्सवरती राईट. तर कॉलेजमध्ये असताना तुम्हाला कॉलेज लाईफ पण एन्जॉय करायचं. मी म्हणणार नाही का तुम्ही 100% इंटर्नशिपला द्या, पण ते लाईफ एन्जॉय करत करत तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तुम्ही ते व्हर्च्युअल पण काम करू शकता, ऑनलाईन पण करू शकता राईट. आणि जर तुमचं डेडिकेशन असेल की नाही मला माझं स्वतः स्टार्टअप चालू करायचं आहे, तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला याचं पण ट्रेनिंग भेटेल की तुम्ही स्वतः स्टार्टअप कसं चालू करू शकता. कारण इम्पॉर्टंट तुम्हाला सांगू मी याच्यामध्ये फुल स्टॅक जावा डेव्हलपर तुम्हाला इंटर्नशिप आहेच, पण आपण जे काही ट्रेनिंग चालू करतो ना ॲक्च्युली ते आपलं कोर जॉबपासून आपण चालू करणार आहे. मग पुढे गेलं की ॲडव्हान्स जावा आहे, स्प्रिंग बूट आहे, डेटा JP आहे, स्प्रिंग सिक्युरिटी आहे राईट. अँड डेफिनेटली आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज रिॲक्ट JS. पण यामध्ये फ्रंट एंडमध्ये तुम्हाला वेब डिझाईन, डेव्हलपमेंट, ते डिप्लॉय कसं करतो आपण ॲप्लिकेशन्स हे पण तुम्हाला शिकायला भेटणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही स्वतःचं स्टार्टअप पण चालू करू शकता. आणि लास्ट इयरला असेल जर तुम्ही स्वतः स्टार्टअप चालू केलं तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला पण असतील फ्युचरमध्ये राईट. आज जर आपण पाहिलं AI कम्स इन टू मार्केट, AI आल्यामुळं काय झालं, कॉम्पिटिशन फार स्ट्रॉंग झालेली आहे ॲक्च्युली. कारण तुम्ही जर एक्झाम्पल पाहिलं पुणे रिजनसाठी, तर फक्त पुणे किंवा महाराष्ट्रामधले स्टुडंट्स नाही आहेत, स्टुडंट्स दे आर कमिंग फ्रॉम आउट ऑफ स्टेट्स ॲज वेल. तर बहुतांश स्टुडंट्स तुम्ही जर पाहिलं लाखोनी स्टुडंट्स प्रत्येक वर्षी पुण्यामध्ये येतात, पण तेवढं जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल नाहीत ॲक्च्युली. आणि मोस्टली काय होतं की स्टुडंट्सचं की कॉलेज चालू असताना त्यांनी एवढं टेक्स्टॅक लर्न केलेलं नसतं. मोस्टली ते पासआउट झाल्यावरती क्लास जॉईन करतात, क्लासच्या नावाखाली 100% जॉब गॅरंटी सांगतात बरेचसे ॲक्च्युली ऑर्गनायझेशन्स. पण ही जॉब गॅरंटी कधी सक्सेस होत नाही आहे. तुम्हाला स्वतः मेहनत घेणं गरजेचं आहे ॲक्च्युली. त्यासाठीच मी तुम्हाला सांगेल अजून पण वेळ गेलेली नाही आहे. जर तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फायनल इयरला असाल, नक्कीच तुम्ही आपला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म जॉईन करा. या ठिकाणी तुम्हाला रिअल टाईम प्रोजेक्ट्स, रिअल टाईम टेक स्टॅक हे सगळं तुम्हाला शिकायला भेटेल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देशाल ॲक्च्युली नेक्स्ट कंपनीसाठी, MNCसाठी, तर तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा एकदम हाय लेवल असेल. आणि त्याच्या पण वरती टॉप ऑफ दी दॅट की तुम्हाला जर स्वतः स्टार्ट करायचं असेल तर त्याचा पण तुम्हाला गायडन्स आपल्या प्लॅटफॉर्मवरती भेटेल. तर मेट्स, डोंट वेस्ट युअर टाईम. यू कॅन जॉईन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.